हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी अज्ञात आनंद गुरु तुमचं माझ्या अज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांना आज आपण आपला जो 4th चॅप्टर आहे करंट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम हा चॅप्टर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कवर करणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मग स्टार्ट करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. आपला 4th चॅप्टर आहे करंट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. मॅग्नेटिझम म्हणजे चुंबकत्व आणि करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजेच धारा विद्युत आपण म्हणतो. ठीक आहे. सो कॅन यू रिकॉल विच कन्स्टिट्यूएंट आर प्रेझेंट इन ॲन ॲटम. म्हणजे कोणते घटक हे अणूमध्ये ॲटममध्ये प्रेझेंट असतात. सो ॲन ॲटम हॅज सेम नंबर ऑफ पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स अँड नेगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स. सो ॲज ॲन object doesn't show any charge through its atoms contain charged particles. Therefore, we can say that plenty of electrical charge is filled in the objects around us. And what will happen if a glass rod is rubbed on a steel cloth? How do objects get charged? What are static and moving charges? Moving charges get transferred from one object to another. Then these are negatively charged. Moving negatively charged particles are the electrons. Can this negative charge be made to flow? Can electricity be made to flow like water flowing from higher to lower level? You have learned that force will have to be applied to put a stationary object into motion, right? We get current electricity when the electrons in an electrical conductor are made to flow. काय सांगितलं इथे तर ॲटममध्ये अणूमध्ये इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन असतात, बरोबर. त्यामुळे एकंदरीतच ती वस्तू विद्युतदृष्ट्या उदासीन असते, म्हणजे न्यूट्रल असते. आणि तरीही त्यात अणू असल्याने त्यात ऋणभार जो असतो म्हणजे मायनस पॉईंट आणि धनभार म्हणजे प्लस पॉईंट हा असतोच, राईट. म्हणूनच असे म्हणता येईल की आपल्या सभोवतालच्या वस्तूंमध्ये विद्युत प्रभार भरपूर प्रमाणात भरून राहिलेला असतो. ठीक आहे. आता कृती आपल्याला एखादी करून पाहायची झाली तर काचेची कांडी जी आहे ती रेशीम कपड्यावर घासल्यावर काय होते, किंवा वस्तू प्रभारित कशा होतात, किंवा स्थिर आणि चलप्रभार म्हणजे स्थिर एका जागा स्थिर आणि चलप्रभार हे कशाला म्हणतात. आणि चलविद्युत एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूवर स्थलांतरित होते तर हा ऋणप्रभार होय, बरोबर. आणि ऋणप्रभारित कणांना इलेक्ट्रॉन असं म्हणतात. आणि हा ऋणप्रभार प्रवाही करता येईल. ऋणप्रभार म्हणजे कळतंय मायनस पॉईंट. ओके. पाणी जसे उंचावरून खालील भागाकडे वाहत जाते त्याप्रमाणे विद्युत प्रवाही बनविता येईल का. किंवा वस्तू स्थिर वस्तूला गती देण्यासाठी बल लावले जर तर ते तुम्ही शिकलाच असाल की स्थिर वस्तूला जर बल लावलं तर काय होतं, ऑफकोर्स गती येते, राईट. ती वस्तू मूव्ह होते, बरोबर. एखाद्या सुवाहकामधील इलेक्ट्रॉन्सना जर गती देऊन वाहते केले तर आपल्याला धारा विद्युत मिळते. म्हणजेच काय मिळतं तर धारा विद्युत म्हणजेच काय मिळतं, करंट इलेक्ट्रिसिटी, राईट. ओके. देन नेक्स्ट, करंट इलेक्ट्रिसिटी. अ लार्ज करंट फ्लोज when lightning takes place from a cloud to the ground, while sensation is felt by us due to a microscopical small current flowing to the brain. You are aware of the current flowing through wires, electric bulb, equipment in the house, right? In the electric cells of a radio or in a car battery, a current is produced by the flow of both negatively and positively charged particles. जेव्हा ढगातून जमिनीवर वीज पडते तेव्हा मोठा असा विद्युत प्रवाह जो आहे तो वाहतो. तर कोणतीही संवेदना आपल्या मेंदूकडे जाणाऱ्या सूक्ष्म विद्युत प्रवाहाने होते, बरोबर. आणि घरामध्ये तारांमधून किंवा विजेच्या बल्बमधून किंवा काही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे जे असतात त्यांच्यामधून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहांचा तुम्हाला माहीतच आहे, राईट. रेडिओच्या विद्युत घटकातून म्हणजेच इलेक्ट्रॉनिक सेल्स आणि मोटरीच्या बॅटरी ज्या असतात त्या धनप्रभारित आणि ऋणप्रभारित दोन्ही असतात, बरोबर. त्याच्यात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन्ही कणांच्या वहनामुळे विद्युत प्रवाह हा त्यात निर्माण होतो, फ्लो निर्माण होतो. पोटेन्शियल डिफरन्स. आता
पोटेन्शियल डिफरन्स यांनी बघा काय सांगितलंय. ओके सॉरी, एक टर्ममध्ये राहिला. इलेक्ट्रोस्टिक पोटेन्शियल म्हणजेच विद्युत स्थितीत पोटेन्शियल. वॉटर or a liquid flows from a higher level to a lower level. Heat flows from a body at higher temperature to a body at lower temperature. Similarly, there is tendency of the positive charge to flow from a point of higher electric level to a point of lower electric level, and this electric level deciding the direction of flow of electric charges is called electrostatic पोटेन्शियल. ओके, आता इथे काय म्हटलं आहे बघा, पाणी किंवा द्रव पदार्थ उंच पातळीतून खालील पातळीकडे वाहतात. बरोबर, लिक्विड फॉर्ममध्ये जे काही असतं ते जर आपण उंचावरून ते फेकलं किंवा उंचावरून जर होतं तर ते ऑफकोर्स खालच्या भागात ते वाहतं. उष्णता ही नेहमी अधिक तापमानाच्या वस्तूकडून कमी तापमानाच्या वस्तूकडे वाहते. ठीक आहे. त्याचप्रमाणे धनप्रभाराची प्रवृत्ती ही अधिक विद्युत पातळीच्या बिंदूपासून कमी विद्युत पातळीच्या बिंदूपर्यंत वाहण्याची असते आणि विद्युत प्रभाराच्या वहनाची दिशा ठरविणाऱ्या या विद्युत पातळीला इलेक्ट्रोस्टिक पोटेन्शियल असं म्हणतात. ओके, द नेक्स्ट पोटेन्शियल डिफरन्स. आता पोटेन्शियल डिफरन्स बघूया. Similar to the height of a waterfall, the temperature difference of hot and cold bodies, the difference between the potential of 2 points, that is potential difference, is interesting to us. म्हणजेच हाईट ऑफ वॉटरफॉल म्हणजे धबधब्याची उंची, ठीक आहे, किंवा उष्ण आणि थंड वस्तूच्या तापमानातील फरक. याचप्रमाणे दोन बिंदूच्या त्या विभवांमधील म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स हा जो डिफरन्स आहे, जो फरक आहे, तोच फरक म्हणजेच काय, तर पोटेन्शियल डिफरन्स. राईट. त्याच्यानंतर बघा, नाव ट्राय दिस. आता आपल्याला इथे कृती करून बघायची आहे. टेक कनेक्टिंग कॉपर वायर्स अँड कनेक्ट द सर्किट ॲज शोन इन फिगर 4.1a. फिगर 4.1a आपल्याला दाखवलं आहे इलेक्ट्रिक सर्किट. त्याप्रमाणे तुम्हाला वायर घेऊन ती जॉईन करायची. नो करंट इज सीन टू फ्लो इन द बल्ब. नाव कनेक्ट इन द सेम सर्किट A 1.5V dry cell available in the market as shown in figure 4.1b. Now it will be realized from glowing of the bulb that a current is flowing in the circuit. Electrons in the wire flow due to the potential difference between the two ends of the dry cell. This flow from the negative terminal of the cell to the positive terminal of the cell. Conventional current flows in the opposite direction and is shown in the figure by the sign of an arrow. We will learn about an electrical circuit later in this chapter. ओके, आता तांब्याची जोडणी जी आहे ती जोडणीची तार घेऊन आकृती 4.1a मध्ये तुम्हाला दाखवल्याप्रमाणे ती तशी तयार करायची आहे आणि बल्बमधून विद्युत प्रवाह वाहत नाही असेच ते दिसतंय. बरोबर. आता याच आकृतीत 4.1b मध्ये दाखवल्याप्रमाणे बाजारात मिळणारा एक 1.5 वॉल्टचा म्हणजे 1.5 वॉल्टचा कोरडा असा विद्युत घट जो आहे तो जोडा आणि आता तारेतून विद्युत प्रवाह वाहत आहे हे बल्ब लागल्यामुळे तुमच्या लक्षात येईल. विद्युत घटाच्या दोन टोकांमधील जे डिफरन्स आहे, जो पोटेन्शियल डिफरन्स आहे, त्या पोटेन्शियल डिफरन्समुळे तारेतील इलेक्ट्रॉन्स प्रवाहित होतात आणि ते विद्युत घटाच्या ऋण टोकाकडून म्हणजेच नेगेटिव्ह पॉईंटकडून पॉझिटिव्ह टोकाकडे ते वाहतात आणि सांकेतिक विद्युत प्रवाह हा उलट दिशेने वाहतो आणि तो बाणाने आकृतीत दाखवलेला आहे. ठीक आहे. आणि विद्युत जे परिपथ आहेत म्हणजेच काय, तर ते आपण याच चॅप्टरमध्ये पाहणार आहोत, इलेक्ट्रिकल सर्किट. Then figure 4.1a, there is no current as there is no potential difference in the absence of any cell. Current starts flowing in the circuit as soon as the potential difference is applied. The unit of potential difference in SI system is volt, that is V. We will learn about in the next standard. Okay. आता figure 4.1a आहे.
त्या 4.1 मध्ये विद्युत घट नसल्यामुळे कोणतेही पोटेन्शियल डिफरन्स जे आहे ते नाही आहे आणि म्हणून विद्युत प्रवाह वाहत नाही. परिपथात विद्युत घटामुळे जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते निर्माण झाल्याबरोबर स्थिर विद्युत प्रवाह वाहू लागतो. ओके, आकृती 4.1b याच्यामध्ये तुम्हाला ते दिसतंय. आणि पोटेन्शियल डिफरन्सचे एकक SI पद्धतीत व्होल्ट हे आहे. ओके, आणि याविषयी आपण नेक्स्ट स्टँडर्डमध्ये पाहणार आहोत. नाव थिंक अबाउट इट. हाऊ कॅन वी मेजर वॉटर फ्लो एमर्जिंग फ्रॉम अ पाईप? We can find it from the amount of water liters coming out in a specific time period. How then is the electric current measured? म्हणजे एखाद्या नळीतून येणारा पाण्याचा प्रवाह हा कसा मोजायचा आणि विशिष्ट वेळात त्यातून किती लिटर पाणी आले यावरून ते काढता येईल. मग विद्युत प्रवाह हा कसा मोजतात ते तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्यानंतर वी हॅव सीन दॅट इलेक्ट्रिक करंट इज प्रोड्यूस्ड ड्यू टू द फ्लो ऑफ चार्ज पार्टिकल्स. इलेक्ट्रिकल चार्ज फ्लोइंग थ्रू अ वायर इन 1 second कॅन बी कॉल्ड युनिट करंट. द SI युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट इज कॉलम्ब पर सेकंड और एम्फेर. ठीक आहे, कॉलम प्रति सेकंड और एम्फेर हे आहे. म्हणजेच विद्युत प्रवाह हा विद्युत प्रभारित कणांच्या वहनामुळे निर्माण होतो हे आपण पाहिलं. आणि एखाद्या तारेतून 1 सेकंद एवढ्या वेळात वाहणाऱ्या विद्युत प्रभाराला एकक विद्युत प्रवाह असं म्हणता येईल. विद्युत प्रवाहाचे एकक SI एकक हे कुलोम प्रति सेकंद असे आहे, म्हणजेच एम्पियर असं आहे. ओके, 1 ampere इज इक्वल टू 1 A इज इक्वल टू 1 कलम, that is 1 second, and is equal to 1 column divided by 1 second is equal to 1 CS, म्हणजेच 1 column per second. ओके, इलेक्ट्रिक करंट इज अ स्कॅलर क्वांटिटी. विद्युत प्रवाह ही कशी आहे, अदिश राशी आहे. देन इलेक्ट्रिकल सेल, विद्युत घट. A source is required to produce a uniform flow of charge in a circuit. Such a general device is an electric cell. Various types of electric cells are available today. These are used in the range of machines from wrist watches to submarines. Out of this, you must be aware of solar cells. The main function of various electric cells is to maintain a constant potential difference between the two terminals. The electric cells work on the electric charges to maintain a constant potential difference, about which you will learn later. Let us learn about the electric cells that are currently in use. एखाद्या परिपथामध्ये सतत विद्युत प्रभाराचा प्रवाह निर्माण करण्यासाठी एका स्त्रोताची गरज असते आणि असे एक सर्वसाधारण साधन म्हणजेच विद्युत घट. आणि विविध तऱ्हेच्या विद्युत घट आज उपलब्ध आहेत. ते मनगटीच्या घड्याळापासून ते अगदी सबमरीन्स म्हणजे पाणबुडे जे आहेत त्या पाणबुड्यांपर्यंत अनेक यंत्रांमध्ये ते वापरले जाते. विद्युत घटांपैकी सौर घट म्हणजे सोलार सेल तुम्हाला माहीत असतील. आणि विविध विद्युत घटांचे मुख्य कार्य त्याच्या 2 टोकांमधील पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो कायम राखणं हे आहे. ठीक आहे, विद्युत प्रभारावर कार्य करून विद्युत घटे जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो कायम राखतो. हे तुम्ही नेक्स्ट याच्यात शिकाल. आणि विद्युत घटांचे काही प्रकार हे हल्ली वापरात आहेत त्याबद्दल आपण आता जाणून घेऊया. फर्स्ट आहे ड्राय सेल. ड्राय म्हणजेच कोरडा, सेल म्हणजे विद्युत घट. ओके, द ड्राय सेल आर यूज्ड इन अवर रेडिओ सेट्स, वॉल क्लॉक अँड टॉर्चेस. These are available in 3 to 4 size. The construction of a dry cell is as shown in figure 4.2. जे ड्राय सेल असतात आपण त्यांना बॅटरी वगैरे असं म्हणतो, तर ते ड्राय सेल जे असतात, सेल्स जे असतात ते ड्राय सेल रेडिओ सेट्समध्ये किंवा क्लॉकमध्ये किंवा टॉर्चेसमध्ये आपण यूज करतो ते ड्राय सेल. ठीक आहे, इथे फिगर 4.2 मध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. नाव ट्राय दिस. टेक अ लीड dry cell and remove its outer coating. Inside you will find a whitish metal layer. This is the zinc, that is Zn metal layer. This is the negative terminal of the cell. Now carefully break open this layer.
There is another layer inside. An electrolyte is filled between these two layers. The electrolyte contains negatively charged and positively charged ions. These are the carriers of electricity. The electrolyte is a wet pulp of zinc chloride, that is ZnCl2, and ammonium chloride, that is NH4Cl. There is a graphite rod at the center of the cell. This is positive terminal of the cell. A paste of manganese dioxide, that is MnO2, is filled outside the rod. Because of the chemical reaction of all these chemicals, electrical charge is produced on the two terminals, that is graphite rod and zinc layer, and an electric current flows in the circuit. ओके, आता इथे काय आपल्याला सांगितलं, आकृती काय करायला सांगितलं की एक रिकामी झालेला कोरडा विद्युत घट म्हणजेच जो सेल आहे तो घेऊन त्याचे बाहेरचे आवरण आपल्याला काढायचे आणि त्याच्या आत एक पांढरा असं धातूचं आवरण जे आहे ते आपल्याला दिसतं, ते जस्त धातूचे आवरण असतं म्हणजे Zn, आणि हेच घटाचे ऋण टोक असतं. ओके, नेगेटिव्ह पॉईंट असतं. आता हेही आवरण हलकेच फोडा आणि जस्ताच्या आवरणाच्या आत आणखीन एक आवरण असतं. या दोन्ही आवरणांमध्ये विद्युत अपघटनी म्हणजे इलेक्ट्रोलाइट भरलेली असते आणि विद्युत अपघटनी म्हणजेच इलेक्ट्रोलाइट धनप्रभारित म्हणजे पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह याच्यामध्ये आयन असतात. यांच्यामार्फत विद्युत वहन होते आणि ही इलेक्ट्रोलाइट म्हणजेच ZnCl म्हणजे झिंक क्लोराईड आणि NH4Cl, दॅट इज अमोनियम क्लोराईड, यांच्या ओल्या मिश्रणाचा तो लगदा असतो. बरोबर, जे सेल असतात ना ते फोडून एकदा पहा त्याच्या आतमध्ये काय असतं. ठीक आहे, घटाच्या मध्यभागी एक ग्राफाईट कांडी असते आणि हे घटाचे घन टोक असते आणि कांडीच्या बाहेरील भागात MnO2 मॅग्नीज डायऑक्साईडची पेस्ट भरलेली असते. या सर्व रासायनिक पदार्थांच्या रासायनिक अभिक्रियेद्वारे दोन्ही टोकांवर म्हणजे ग्राफाईट रॉड आणि झिंक विद्युत प्रवाह तयार होतो आणि परिपथातून विद्युत प्रवाह तो वाहतो. ओके, अँड इलेक्ट्रिक करंट फ्लोज इन द circuit. Then due to the wet pulp used in this cell, the chemical reaction proceeds very slowly. Hence, a large electric current cannot be obtained from this. Compared to the electric cells using liquids, the shelf life of dry cell is longer. Dry cells are very convenient to use as this can be held in any direction with respect to ground and can be used in मोबाईल इन्स्ट्रुमेंट. ओके, म्हणजे या विद्युत घटकात ओलसर असा लगदा वापरल्यामुळे रासायनिक अभिक्रिया ह्या मंदपणे चालतात आणि म्हणून मोठा विद्युत प्रवाह यातून मिळवता येत नाही. आणि द्रव्य पदार्थांचा वापर करणाऱ्या विद्युत घटांच्या तुलनेत याची साठवण ही कालमर्यादा म्हणजे शेल्फ लाईफ हे अधिक असतं आणि कोरडे विद्युत घट वापरायला सोयीचे असतात कारण ते उभे, आडवे, तिरपे कसेही तुम्हाला ठेवता येतात आणि चलसाधनांमध्येही ते सहजपणे वापरता येतात. देन लीड ॲसिड सेल. आता लेड ॲसिड सेल बघूया. Figure 4.3 depicts the design of a lead acid cell. And let us examine its principle. This type of cell can be recharged after getting electrically discharged. The lead acid cell contains the lead electrode and lead oxide electrode, and both are deep in dilute sulfuric acid, that is PbO2, carries a positive charge while the Pb electrode carries a negative charge. The potential difference between these two is nearly 2 volt. Because of the chemical reaction between the substances in the cell, electric charge is produced on both the electrode and electric current flows through the load in the circuit. Okay. आता आकृती 4.3 मध्ये आपल्याला लेड आम्ल जे आहे ते लेड आम्ल सेल त्याचे जे त्याची आकृती आपल्याला ते दाखवलेली आहे. ह्या प्रकारचे घट हे इलेक्ट्रिक डिस्चार्ज झाल्यानंतर पुन्हा विद्युत प्रवाहित करता येतात आणि लेड आम्ल विद्युत घटात शिशाचे म्हणजे PB
याचे एक आणि विद्युत अग्र म्हणजे इलेक्ट्रोड आणि लेड डायऑक्साईड म्हणजे PbO2चे दुसरे विद्युत अग्र म्हणजे इलेक्ट्रोड हे विरल सल्फ्युरिक आम्लात बुडवलेले असतात आणि PbO2 या विद्युत अग्रावर धनप्रभार तर Pb ह्या विद्युत अग्रावर ऋणप्रभार म्हणजे नेगेटिव्ह जो पॉईंट आहे तो असतो आणि दोन्हीमधील जे पोटेन्शियल डिफरन्स असतो ते सुमारे 2 वोल्ट इतका असतो आणि या घटामधील पदार्थाच्या रासायनिक अभिक्रियेने दोन्ही विद्युत अग्रावर विद्युत प्रवाह तयार होतो आणि या परिपथातील भारामधून जसे की बल्बमधून विद्युत प्रवाह वाहतो. ओके. This kind of electric cells have a capacity to deliver large current. Hence, lead acid cells are used in cars, trucks, motorcycles, and uninterrupted power supplies, that is UPS. Okay. Then NICD cell. These days a variety of gadgets are available which are required to be carried to different places, such as gadget uses naked cells. The cells deliver 1.2 volt potential difference and are rechargeable. Okay. Now निकेट सेल म्हणजेच निकेल कॅडमियम सेल. ओके. Ni म्हणजेच निकेल. ठीक आहे. आता ह्या प्रकारच्या विद्युत घटांची मोठ्या विद्युत प्रवाह पुरवण्याची क्षमता ही असते आणि यामुळे मोटार, ट्रक, मोटारसायकल म्हणजे 2 व्हीलर आणि ज्या अखंड विद्युत शक्ती पुरवठा यंत्र आहेत म्हणजेच UPS यांमध्ये लेड आम्ल विद्युत घट जे आहे ते वापरलं जातं. ठीक आहे. नाव निकेड सेल्स म्हणजेच निकेल कॅडमियम सेल सध्या वेगवेगळी साधने उपकरणे उपलब्ध आहेत की जी इकडे तिकडे न्यावी लागतात म्हणजे त्याची ने-आण करावी लागते आणि अशा साधनांसाठी निकेल कॅडमियम जे सेल्स आहेत ते वापरतात आणि हे सेल 1.2 वोल्ट चा पोटेन्शियल डिफरन्स देतात आणि पुन्हा चार्जेबल तुम्ही करू शकता. ओके. द नेक्स्ट आहे इलेक्ट्रिक सर्किट. आता when a cell holder, an electric bulb and a plug key are connected by connecting wires as shown in figure 4.4b and a dry cell is fitted in the holder, that is figure 4.4a, then the bulb light up by choosing the plug key, and this means that a current flows through the circuit and bulb light up. On the removal of the cell, the electric current flowing through the circuit stops as indicated by the bulb, which ceases to glow, and this type of connection of electrical components is called an electric circuit. A circuit is shown in figure 4.4b and the cell is shown by the symbol plus and minus. Okay. Now आकृती 4.4a मध्ये दाखवल्याप्रमाणे सेल होल्डर आणि विद्युत दिवा म्हणजेच बल्ब आणि कळा जोडणीची विद्युत वाहक तारांनी जोडल्यावर आणि घटधारकामध्ये कोरडा विद्युत घट बसवल्यास बल्ब जो आहे तो प्रकाशित होतो. याचाच अर्थ बल्बमधून विद्युत प्रवाह वाहतो आणि मग तो प्रकाशित होतो. घट काढून घेताच बल्बमधील विद्युत प्रवाह काय होतो, खंडित होतो तो आणि बल्ब उजेड देणं बंद करतं आणि या प्रकारच्या विद्युत घटकांच्या जोडणीला विद्युत परिपथ असं म्हणतात म्हणजेच इलेक्ट्रिक सर्किट असं म्हणतात. आणि या सर्किटची आकृती जी आहे ती 4.4b मध्ये दाखवल्याप्रमाणे आहे आणि विद्युत घट अशा खुणेने दाखवलं जातं म्हणजे प्लस आणि मायनसची इथे आपल्याला साईन दाखवलं तर त्या सिम्बॉलने ते दाखवलं जातं. An electrical circuit is also used in the home supply. However, the electricity supply is made from outside instead of the electric cells. You will learn about it later. आता आपल्या घरात सुद्धा विद्युत परिपथ म्हणजे इलेक्ट्रिक सर्किट जे आहे त्याची जोडणी केली जाते पण विद्युत घटाच्या ऐवजी बाहेरून तारांमार्फत विद्युत पुरवठा केला जातो आणि याविषयी तुम्ही आता नेक्स्ट टर्म जे आता येणार आहे चॅप्टरमध्ये त्याच्यात शिकणार आहात. ठीक आहे. आता आधी इथे आपण रिसर्च बघूया, शोध घ्या सांगितले. Lithium ion cells are used in modern equipments for example smartphone, laptop, etc. These cells can be recharged. More electrical energy can be stored in these cells as compared to that in nickel
काय सांगितलं आहे, निकेल Ni, निकेल कॅडमियम. ओके. आता इथे काय सांगितलं आहे की लिथियम आयन विद्युत घट आधुनिक साधनांमध्ये वापरले जातात. याचं एक्झाम्पल काय आहे तर स्मार्टफोन आहे, लॅपटॉप आहे, एक्सेट्रा. आणि हे घट पुनर्प्रभारित करता येतात आणि यामध्ये निकेल कॅडमियम घटांपेक्षा अधिक विद्युत ऊर्जाही साठवली जाते. ठीक आहे. देन कनेक्टिंग सेल्स. आता या घटांची जी जोडणी आहे ती बघा. You must have seen more than one electric cells connected in an electric circuit. In the transistor radio, 2 to 3 dry cells are seen to be connected in series, and the purpose of doing this is to obtain more potential difference than that of the single cell. Therefore, it is possible to obtain higher current if the cells are connected as seen in figure 4.5b. The connection of cells is known as a battery of cells, and in this series connection, the positive terminal of one cell is connected to the negative terminal of second cell, and the positive terminal of second cell is connected to the negative terminal of third one, and therefore if each cell has a potential difference of 1 volt, the potential difference of 3 cell will be 3 volt. ठीक आहे. आता विद्युत परिपथात काही वेळा एकापेक्षा अधिक असे घट जे आहेत ते जोडलेले तुम्ही पाहिले असतील. उदाहरणार्थ तुम्हाला आकृती 4.5a जी आहे ती दिलेली आहे. ट्रान्झिस्टर रेडिओमध्ये सुद्धा 2 ते 3 कोरडे घट एकसर असे जोडलेले असतात. आता इथे मी घट म्हणते तर घट म्हणजेच काय तर सेल्स. ओके. आणि असे करण्याचा उद्देश काय तर एका घटाच्या म्हणजे एका सेलच्या पोटेन्शियल डिफरन्स पेक्षा अधिक पोटेन्शियल डिफरन्स मिळवणे हा असतो. त्यामुळे अधिक विद्युत प्रवाह मिळवता येतो. आणि विद्युत घट म्हणजेच आकृती 4.5b मध्ये दाखवल्याप्रमाणे जोडल्यास त्यास घरांची बॅटरी म्हणजे बॅटरी ऑफ सेल्स असं म्हणतात. आणि या एकसर जोडणीत एका घटाचे धनटोक दुसऱ्या ऋण टोकाला आणि दुसऱ्या धनटोकाचे तिसऱ्या ऋण टोकाला जोडतात. म्हणजे सेल आपण पाहिले असतील, ज्यावेळेस आपण सेल इन्सर्ट करतो एखाद्या गोष्टीमध्ये, एखाद्या रिमोटमध्ये म्हणा किंवा तुमच्या गेम्स वगैरे तुम्ही जर खेळत असाल, पूर्वी होते गेम्स जे सेलवर जे उपकरण चालायचं, तर त्या ह्याच्यात किंवा रेडिओ म्हणा तर त्या ह्याच्यात तुम्ही सेल जे आहेत ते उलटसुलट टाकता, राईट. तर ते इथे तेच सांगितलेलं आहे की एका धनटोकाचे दुसऱ्या ऋणटोकाला आणि दुसऱ्या धनटोकाचे तिसऱ्या ऋणटोकाला ते जोडलेले असतात. त्यामुळे जर प्रत्येक घटाचे विभांतर म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स 1 वॉल्ट असेल तर 3 घटांचे मिळून किती होईल 3 वॉल्ट होईल. ओके. देन यूज युअर ब्रेन पॉवर. You must have seen the car battery available in the market. It is called a battery and not a cell. Why? आता तुम्ही कारमध्ये बॅटरी जे आहेत त्या तुम्ही पाहिल्या असतील, राईट. तर त्यांना सेल असं का म्हणत नाही, त्यांना बॅटरी असं का म्हणतात? ठीक आहे, जरा डोकं लावा. ओके. सो फ्रेंड्स, हा जो चॅप्टर आहे हा लेंदी आहे, त्याच्यामुळे याचे आणखीन पार्ट्स जे आहेत ते बनणार आहेत. तर याचा नेक्स्ट पार्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंकसुद्धा दिली जाईल आणि तुम्हाला प्लेलिस्टमध्ये जाऊनसुद्धा याची नेक्स्ट पार्ट जो आहे तो तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.